टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। वाशिम शहरात आज सायंकाळी 10च्या दरम्यान येवारे गल्ली याच्या दोन गटामध्ये आपसी वाद झाला होता। या आपसी वादाचा रूपांतर मोठ्या प्रमाणात हाणामारीत झाला। दोन्ही गल्लीच्या मधामधून बघितलं तसंच तर आपण बघू शकतो सध्या या हाणामारीचं रूपांतर मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात दगडाचाही वारा झाला आणि तसेच स्वतः हातात हत्यार घेऊन या ठिकाणी या गल्लीतील दोन्ही कडचे जे नागरिक होते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव तयार केला होता। त्यामुळे अनेक वेळ ह्या मोठ्या प्रमाणात इथं तणावाचं वातावरण निर्माण झालं। तसेच या ठिकाणी काही गाड्याचंही तोडफोड झाल्याचं आपल्याला दिसून येते। या ठिकाणी आपण बघू शकतो सध्याच्या या परिस्थितीत जर बघितलं तर एका टू व्हीलरचीही दगडफेक होऊन इथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तसेच हे जो राडा झाला याच्यानंतर पोलिसांनी इथं नियंत्रण मिळवलं आणि आता इथं शांतता असून या ठिकाणी शांतता आहे पूर्ण। आता आपल्यासोबत ज्या गाडीचं नुकसान झालं ते मालक आहेत। भाऊ काय झालं होतं नेमकं, कसं झालं? संध्याकाळी 9:15 ते 9:30च्या दरम्यान मी वर आमच्या घरामध्ये उभा होतो। तिथून अचानक जोरात असा ओरडण्याचा आवाज आला, खूप असा गोंगाट सुरू झाला आणि मी खिडकीतून बघितलं तर खाली दगडफेक, विटा आणि तलवार, रॉड असे घेऊन लोक एकमेकावर तुटून पडलेले होते। आणि पाहता खाली आलो, तिथून तर ते मेडिकलचा बोर्ड फोडला। तो फोडत असताना वरूनच मी पाहिलं तर माझ्या गाडीवर सुद्धा रॉड मारले आणि हे सगळं गाडी फोडली। तसाच मी धावत खाली आलो, तोपर्यंत ही टीम सगळी ही जी मारकाट करणारे होते ते सगळे इकडे राजनी चौकाकडे धावत सुटले। त्याच्यानंतर पोलीसची गाडी आली आणि हे सर्व पांगापांगी आली। तर इथे सगळे सुज्ञ नागरिक राहतात या भागात, हे नेहमी वारंवार इथे घटना होतात। याला आळा घालण्यासाठी प्रशासनाने याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे। इथे नक्कीच हा जो राडा झाला होता याच्यामुळे या ठिकाणचं वातावरण काही वेळापूर्वी तणावाचं झालं होतं। मात्र पोलिसांनी या ठिकाणी वेळीच मध्यस्थी करून या ठिकाणी शांतता पसरवली आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।